चिंतन सेवा करायची आहे। भगवान श्रीकृष्ण परमात्मा अर्जुनाचं निमित्त करून दिव्य असा गीतेचा उपदेश करतात आणि हा गीतेचा उपदेश ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरीच्या माध्यमातून सुलभ रीतीने आपल्याला सांगितलेला आहे। 17व्या अध्यायाचा विचार सुरू आहे। 17व्या अध्यायातील 6व्या श्लोकावरचं चिंतन आपलं संपलेलं आहे आणि 7व्या श्लोकाचं अवतरण त्या ठिकाणी ज्ञानेश्वर महाराज लिहित आहेत। हा जो अध्याय आहे 17वा, 3 प्रकारच्या श्रद्धेचं वर्णन भगवंतांनी याच्यामध्ये केलेलं आहे। अर्जुनाने 17व्या अध्यायाच्या सुरुवातीलाच प्रश्न विचारला, ज्यांना शास्त्र कळत नाही अशा लोकांचा उद्धार केवळ श्रद्धेच्या द्वारे होऊ शकतो की नाही? शास्त्री वाचून एके प्राणिया स्वमोक्ष न देखे, ऐसा का काही पक्षे बोलीलाशी। शास्त्राशिवाय उद्धार होणार नाही असं देवा तुम्ही का बोलता? श्रद्धावाल्यांचं काय? तेव्हा भगवान परमात्मा म्हणतात, अर्जुना ठीक आहे, तुला असं वाटतंय केवळ श्रद्धेच्याद्वारे उद्धार झाला पाहिजे, पण ते एवढं सोपं नाही। नुसदियाची श्रद्धा जोंबो पहासी परमपदा, परिते तैसे ते प्रबुद्धा सोपे नव्हे। श्रद्धेच्याद्वारे उद्धार होणं एवढं सोपं नाही, कारण श्रद्धेचे 3 प्रकार असतात, सात्विक श्रद्धा, राजस श्रद्धा आणि तामस श्रद्धा। श्रद्धा जी आहे ती चांगली आहे, पण ती श्रद्धा ज्यावेळेस रजोगुणी बनते, तमोगुणी बनते, त्यावेळेस ती श्रद्धा मनुष्याच्या जीवनामध्ये त्याला परमात्म्यापासून दूर घेऊन जात असते। श्रद्धा असली तर ती सात्विक श्रद्धा असली पाहिजे। सात्विक श्रद्धा कशाला म्हणायचं त्याचंही उत्तर दिलं। यजन्ते सात्विका देवान यक्ष रक्षांशी राजसा, प्रेतान भूतगणांश्चान्ये यजन्ते तामसा जना। जे देवाची उपासना करतात किंवा संतांचं ऐकतात, संतांना मानून श्रद्धा ठेवतात, ती सात्विक श्रद्धा आहे। आणि रजोगुणी जे असतात ते यक्ष राक्षस धनप्राप्ती करतात, त्यांची उपासना करतात। तमगुणी लोक असतात ते प्रेतांची भूतांची सुद्धा उपासना करतात, त्यांची उपासना तमगुणी असते। सत्वगुणी जी उपासना आहे, सत्वगुणी जी श्रद्धा आहे ती मात्र आपल्याला परमात्म्यापर्यंत घेऊन जाते। श्रुती स्मृतीचे अर्थ आपणची होणी मूर्त, अनुष्ठाने जगा देत वडील जे, तयाचे आचरती पाऊले, पावनी सात्विक श्रद्धा चाले, तया तेची फळ ठेविले ऐशे आहे। संतांच्यावर आपण, संतांच्या चरणावर जर आपण डोळे झाकून जरी विश्वास ठेवला तरीसुद्धा आपला उद्धार होऊ शकतो, आपल्याला शास्त्र कळो ना न कळो। अशी कितीतरी आपल्याला उदाहरणं सांगता येतील की ज्यांना शास्त्र माहिती नाही, वेद माहिती नाही, केवळ संतांच्यावर विश्वास ठेवला आणि त्यांचा उद्धार झाला। आणि असे कितीतरी लोक दाखवता येतील खूप शास्त्र शिकलेले आहेत, परंतु त्यांच्या अंतःकरणामध्ये संतांच्या विषयी विश्वास नसल्यामुळे त्यांचा उद्धार झाला नाही। म्हणून श्रद्धा चांगली आहे, श्रद्धेच्याद्वारे उद्धार होऊ शकतो, परंतु ती सात्विक असली पाहिजे। तैसे आपुला लिया परी शास्त्रीय अनुष्ठिती कुसरी, जाणे तया ते श्रद्धा जो वरी, तो मूर्खही तरी सांगितलेलं आहे। आणि म्हणून असं वर्णन केलं। आणि हे अशा प्रकारे ज्यांच्या जीवनामध्ये श्रद्धा नसते, जे लोक शास्त्रही सोडून देतात आणि श्रद्धाही ज्यांच्या जीवनामध्ये नसते, असे लोक मग रजोगुणी असतात, तमोगुणी असतात किंवा आसुरी स्वभावाचे असतात। मग असे लोक जे आहेत तेही तप करतात, पण त्यांचं तप कसं असतं ते 2 श्लोकामध्ये सांगितलं। अशास्त्रविहितम घोरम तप्यन्ते ये तपोजना, दंभाहंकार संयुक्त कामरागबलान्वितः, कर्षयंत शरीरस्थम भूतग्राममचेतसः, मम चैवांत शरीरस्थम तान विद्यासुर निश्चयान। इथपर्यंत हे सगळं काल झालेलं आहे बरं का। आता भगवान परमात्म्याने त्या आसुरी लोकांचं वर्णन केलं, त्यांची तपश्चर्या सांगितली।
आणि नंतर भगवंताच्या लक्षात आलं विनाकारण आपण आसुरी लोकांचं वर्णन केलं. कारण आसुरी लोकांचं जे वर्णन आहे ते आसुरी लोकांचं वर्णन मनुष्याचं चित्त मलिन करणार आहे. वाया वाढविता हे असो वायाने कायसी मूर्खाची बोलणी वाया वाढविता वाणी शिनेल हन. आणि म्हणून भगवान परमात्मा म्हणतात ठीक आहे, त्यांचं वर्णन मी केलं, परंतु कशाकरता केलं? ते सोडण्याकरता केलं. मागे अज्ञान लक्षणं सांगितली, पण ती अज्ञान लक्षणं कशाकरता भगवंतांनी सांगितली? अज्ञानाचा त्याग करण्याकरता. त्याज्य ते त्याजावया लागे. परंतु वर्णन तर झालं, मूर्खांचं वर्णन केलं, आसुरांचं वर्णन केलं तर निश्चित दोष लागणार आहे. चित्तामध्ये तेवढ्या पुरता का होईना आपल्या आसुर आला आणि मग तो चित्ताला मलिन केल्याशिवाय राहत नाही. आणि म्हणून आता आपल्याला चित्ताला शुद्ध करायचं जर असेल तर त्याला काय उपाय आहे ते भगवान परमात्मा आजच्या या ओळीमध्ये सांगतात. तरी अर्जुना तू तयाचे देखसी ते स्मर हो, तया ते देखसी ते स्मर हो माते, जे आन प्रायचित्त येथे मानेल ना. अशा आसुरी लोकांचं वर्णन केलं, आसुरी लोकांचं चिंतन केलं की मलिन चित्त होतं. चित्त तेवढ्या पुरतं का होईना आसुरी आकाराचं होतं. म्हणून आसुरी लोकांचं वर्णन ऐकूसुद्धा नाही आणि सांगूसुद्धा नाही. एखादा मनुष्य आला ना आपल्याला काही वाईट गोष्टी सांगायला लागल्या, जरी त्या खऱ्या असल्या तरी आपण ऐकलं तर तेवढ्यापुरतं आपलं चित्त तदाकार होतं. म्हणून महात्मे जे असतात ते ऐकतसुद्धा नाही. ते म्हणतात आमचं चित्त खराब करू नको, तुला जे काय असेल ते असू दे. जगामध्ये सगळंच आहे, चांगलं आहे वाईट आहे, पण आपण आपल्या चित्तामध्ये मात्र देव ठेवला पाहिजे, चांगल्या गोष्टी ठेवल्या पाहिजे. आणि म्हणून भगवान परमात्मा अर्जुनाला म्हणतात, अर्जुना बाबा ठीक आहे, आता आसुराचं वर्णन मी सांगितलं आणि तो ऐकलं, तरी अर्जुना तू तया ते देखसी ते स्मर हो माते. त्यांना जर तू पाहिलंस तर तू लगेच काय कर, माझं स्मरण कर. कारण त्यांना पाहिल्यानंतर, त्यांचं वर्णन ऐकल्यानंतर, त्यांचं श्रवण केल्यानंतर, तू वर्णन केल्यानंतर तुझं चित्तसुद्धा तेवढ्या पुरतं का होईना मलिन झाल्याशिवाय राहणार नाही. मग अशा वेळेस तू काय करायचं, माझं स्मरण करायचं. कारण माझं स्मरण केलं की किती चित्त मलिन असलं, किती जरी चित्त दोषी असलं तर ते काय होऊन जातं, पवित्र होऊन जातं. कारण भगवान परमात्मा जो आहे तो पवित्र आहे. पवित्रानाम पवित्रयो मंगलानांच मंगलम आहे. म्हणून तू लगेच काय कर, माझं स्मरण कर. कारण आता व्यवहार म्हटल्यानंतर अशा लोकांना सुद्धा पाहावं लागतं, अशा लोकांचं सुद्धा ऐकू येतं. आपण काही डोळे झाकून बसू शकत नाही. अहो रस्त्याने चाललं तर वेगवेगळी दृश्य दिसत राहतात. आजकाल मंदिरामध्ये सुद्धा सगळं चांगलंच दिसेल असं काही नाही. कुठेही गेलं तरी आहेत प्रकाराचे तीन, रजोगुणी तमोगुणी लोक कुठेही बसलेले असतात. इथेही ओवरीत आलेले असतात, इथे आजूला बाजूला बसलेले असतात. त्यांना मंदिर कळत नाही, त्यांना पवित्र ठिकाण कळत नाही. बहुता छंदाचे बहु असे जन, नये वाटू मन त्यांच्या सवे. म्हणून पाहिल्याबरोबर आपण त्या ठिकाणी भगवंताचं स्मरण केलं पाहिजे. नाही तर आपल्या चित्तातसुद्धा दोष निर्माण झाल्याशिवाय राहणार नाही. अजयमेळाने एकदाच वाईट लोकांना पाहिलं आणि पाहिल्याबरोबर चित्त, एवढा चांगला मनुष्य होता पण त्याचं चित्त बिघडून गेलं, दोषी अंतकरण झालं. धर्मपत्नीचा परित्याग केला आणि त्या वेश्येला घरामध्ये घेऊन आला. आपल्याला कथा पुढची माहिती आहे. म्हणून भगवंताचं जर स्मरण असेल तर भगवंताचं स्मरण असं आहे की आपल्या चित्तामध्ये दुसरे कशाला येऊ देत नाही. कारण चित्तामध्ये एका वेळेस दोन गोष्टी राहत नाहीत. एक तर देव राहील, नाही तर दुसरं काहीतरी राहील.
म्हणून सतत भगवंताला जर चित्तामध्ये ठेवलं तर इतर गोष्टी येऊ शकणार नाही, किंवा आल्या समजा तरीसुद्धा त्या चित्ताच्या लगेच काय जातात, बाहेर जातात. हनुमंतराय जेव्हा लंकेत गेले, वर्णन केलं तुलसीदास महाराजांनी, हृदयामध्ये नरहरीचं चिंतन करत गेलेले आहेत. कारण त्यांना माहिती आहे आता इथं गेल्यानंतर ही लंका आहे, आणि लंका म्हटल्यानंतर तिथे काही सगळे साधू लोक नाहीत. रामायणामध्ये 3 नगराचं वर्णन आलेलं आहे. एक नगर असं आहे की जिथे सगळे सज्जन एकच दुर्जन. एक नगर असं होतं की जिथं सगळे दुर्जन एक सज्जन, आणि एक नगर असं होतं जिथं सगळे सज्जन. अयोध्येमध्ये सगळे सज्जन एक दुर्जन होती, मंथरा. लंकेमध्ये सगळे दुर्जन एक बिभीषण महाराज सज्जन होते, आणि जनकपूर जी नगरी आहे तिथे मात्र सगळे सज्जन लोक होते. म्हणून लंकेत आपल्याला जायचं आहे, मग तयारी करून गेलं पाहिजे. आता आपल्याला सगळं दिसणारच आहे. म्हणून हनुमंतराय भगवंताचं नामस्मरण करत करत गेले, आणि मग आज जाऊन हनुमंतरायांनी पाहिलं ते दिवसा नव्हते गेले, रात्रीचे गेले बरं का. कारण दिवसा त्यांनी पाहिलं सगळे राक्षससुद्धा यज्ञ करत होते, सगळे राक्षससुद्धा पूजा करत होते. म्हटले हे दिवसा पूजा करतायत पण रात्री काय करतात बघितलं पाहिजे. म्हणून रात्रीचे घुसले आणि इकडे तिकडे सगळं पाहिलं. तर मग ते सगळं जे पाहिलं तुलसीदास महाराजांनी वर्णन केले की ते मी वर्णन करू शकत नाही. असं हनुमंतरायाला पाहायला मिळालं, पण तरी हनुमंतरायाच्या मनात विकार निर्माण झाला नाही, कारण हृदयामध्ये रामप्रभूंचं स्मरण सारखं चालू होतं. म्हणून अर्जुनाला भगवान म्हणतात, देखसी ते स्मर हो माते. अरे बाबा, तो अशा माणसांना पाहशील पण लगेच माझं स्मरण कर बरं का. यांचं वर्णन मी तुला सांगितलं आहे, पण तू लगेच माझं स्मरण कर बरं का, कारण लगेच तुझी चित्तशुद्धी होईल. जे आन प्रायचित्त येथे मानेल ना, दुसरं कोणतंही प्रायचित्त येथे मानणार नाही. अभक्ताचं नाव घेतलं, आसुरी लोकांचं नाव घेतलं, आसुरी लोकांना पाहिल्यानंतर मन जे दोषी होतं तिथं दुसरं कोणतंच प्रायचित्त चालत नाही, फक्त भगवंताचं स्मरण नावाचंच प्रायचित्त तिथे चालतं. तरी कीर्तनाचे नि नटनाचे, नाशिले व्यवसाय प्रायश्चित्ताचे, जे नामचे नाही पापाचे आईसे केले. त्या अजमेळ्याच्याच प्रसंगामध्ये यमदूत आणि विष्णुदूत यांचा संवाद आला आहे. यमदूत आले होते अजमेळ्याला न्यायला, पण विष्णुदूतांनी त्याला नेऊ दिलं नाही. मग दोघांचा संवाद आला. ते विष्णुदूत म्हणायला लागले, तुम्ही का बरं अजमेळ्याला घेऊन चालले? म्हटले, अहो आम्हाला यमाने पाठवलं आहे, आणि यमाने आम्हाला सगळं लिहून दिलं. या माणसाने किती पापं केले याच्या पापाचे 14 साक्षी आमच्याकडे आहेत. याने काय काय पापं केली ती सगळी आमच्याकडे आहेत, आणि म्हणून याला न्यायला यमराजाने आम्हाला पाठवलं आहे. तुम्ही अडवणारे आम्हाला कोण? ते म्हटले, तुम्हाला खरा धर्म कळत नाही. विष्णुदूत म्हटले, याने किती जरी पाप केलं असलं तरीसुद्धा याने भगवंताचं नामस्मरण केलं. म्हटले, अहो त्याने देवाचं कुठं नाव घेतलं? त्याने आपल्या मुलाला हाक मारली. पुत्र आळविता अजामेळा, आपण पे देशी. पुत्राची लोभे नष्ट म्हणे नारायण, तयासाठी विमान पाठविले. आणि मग तिथे यमदूतांना विष्णुदूतांनी नामधर्म सांगितलं आहे. नामाचं विशेष महात्म्य सांगितलं आहे. किती नामाचं महात्म्य आहे ते म्हटले, नाम नाही, नुसता नामाचा आभास जरी असेल तरीसुद्धा किती मोठं पाप असू दे, जगामध्ये असं पापच नाही की जे नामाने दूर होत नाही. जेवढी नामाची शक्ती तेवढे पाप नाही त्रिजगती. नामापाशी चारी मुक्ती, जान निश्चिती विदेहा. म्हणून किती जरी याने पाप केलेलं असलं तरीसुद्धा याच्या सगळ्या पापाची प्रायश्चित्त झाली,
कारण याने कसं का होईना देवाचं नाव घेतलं. म्हणून नाम हे सगळ्यांचं काय आहे, प्रायश्चित्त आहे. हे आन प्रायश्चित्त, जे आन प्रायश्चित्त येथे मानेल ना. म्हणजे त्या दुष्टाचं वर्णन केलं, आसुरी मनुष्याला पाहिलं की एवढा दोष लागतो की तिथं कोणतंच प्रायश्चित्त चालत नाही, फक्त भगवंताचं नामस्मरण हेच प्रायश्चित्त चालतं. मनोनी श्रद्धा जे सात्विकी, पुढती तेची पै एकी, जतन करावी निकी सर्वा परी. म्हणून अर्जुना म्हणतात, भगवंत म्हणतात, मनोनी. हे सगळं कशाकरता सांगितलं आहे? सात्विक श्रद्धा आपल्या अंतकरणात जतन करायची, भगवंताचं नामस्मरण करायचं आहे. म्हणजे भगवंताचं नामस्मरण केलं की चित्त जे आहे ते दोषयुक्त असेल तर ते शुद्ध होतं. आणि मग आपण काय करायचं, मनोनी. चित्त त्या ठिकाणी रजोगुणी माणसाचं चिंतन केलं, तमोगुणी माणसाचं चिंतन केलं तर तसं होतं. परत भगवंताचं नामस्मरण करावं लागतं. म्हणून चित्त तिकडे जाऊ द्यायचं नाही. मनोनी श्रद्धा जे सात्विकी, ते पुढती तेची पै एकी, जतन करावी निकी सर्वा परी. अर्जुनाला भगवान म्हणतात ही सात्विकी श्रद्धा आहे, ती एकच महत्त्वाची आहे, तीच आपल्याला भगवंतापर्यंत घेऊन जाणारी आहे. म्हणून तिला आपण काय केलं पाहिजे, जतन करावी. आणि कशी जतन करावी, निकी, चांगल्या प्रकारे आणि सर्वापरी, म्हणजे सर्व बाजूने तिला जतन करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. कारण ही सात्विक श्रद्धा जी आहे ती कधी रजोगुणी होईल आणि कधी तमोगुणी होईल काय सांगता येत नाही. सात्विक श्रद्धा, आपली श्रद्धा जतन करणं खूप महत्त्वाची गोष्ट आहे. कारण श्रद्धा जर संपली तर सगळंच संपलं. श्रद्धा ही मनुष्याच्या जीवनातली खरी संपत्ती आहे. बाकी काही गेलं तरी मिळेल, पण एकदा का श्रद्धा आणि विश्वास संपला माणसाचा, परमार्थात तो काही राहत नाही. आणि परमार्थामध्ये श्रद्धा भंग करणारे बरेच गोष्टी घडत राहतात. जशी आल्या आल्या श्रद्धा असते नवीन मुलाची एखाद्या, हे 4 वर्ष झाल्यावर राहिलंच सांगता येत नाही. पण पाठामध्ये आपण नेहमी सांगत असतो, बाकी काही नाही शिकला जास्त तरी चालेल, पण श्रद्धा टिकून ठेवा. बऱ्याच वेळा आल्यानंतर अतिपरिचयात अवज्ञा होते आणि श्रद्धा काय होते, निघून जाते. ज्ञान भरपूर मिळतं पण श्रद्धा काय होते, कमी होते. आणि मग श्रद्धा गेली की सगळं काही गेलं. म्हणून अनेक ठिकाणी तुकाराम महाराजांनी सुद्धा असं म्हटलेलं आहे की देवा, माझी तू श्रद्धा भंगू देऊ नकोस, माझा भाव तू भंगू देऊ नकोस. अनेक अभंग आहेत. कोणाला प्रमाण आठवलं तर बघा, आता माझ्या भावा अंतराय नको देवा, आले भागा ते करीतो तुझे नाम. पण आता माझ्या भावा अंतराय नको देवा. अनेक अभंग आहेत तुकोबरायांचे की आपली श्रद्धा जी आहे ती जतन केली पाहिजे. आणि ती जतन करत असताना ती सात्विक राहिली पाहिजे याचाही विचार केला पाहिजे. बऱ्याच वेळेला सात्विकतेतून मनुष्याची श्रद्धा रजोगुणाकडे जाते, रजोगुणाकडून मनुष्याची श्रद्धा तमोगुणाकडे सुद्धा जाण्याची शक्यता असते. म्हणून देवाने या तिन्ही श्रद्धा सांगितल्या. रजोगुणी श्रद्धा कशी असते, तमोगुणी श्रद्धा कशी असते हे सांगण्याचं तात्पर्यच एवढं आहे. रजोगुणी तमोगुणी सोडून द्यायची आणि सत्वगुणी धरायची. पण रजोगुणात जाते श्रद्धा, तमोगुणात सुद्धा जाते. सत्वगुणी श्रद्धेने जर काम झालं नाही तर आपोआप माणसाची श्रद्धा कुठे जाते, रजोगुणाकडे जाते. हो, इतक्या वाऱ्या केल्या पण अजून काही म्हणावं असं धन मिळालं नाही. मनातल्या इच्छा पूर्ण झाल्या नाही. तो म्हणतो आता जाऊ द्या, थोडंसं इकडं जाऊन येऊ. कुठं,
हो, जिथे रजोगुण मिळतो, जिथे तमोगुणी देवता आहेत त्याचे तू भजन करायला सुरुवात करतो. कोणतरी एखादा सांगता, हो ठीक आहे तुम्हाला ह्या देवाचं इतके दिवस करताय पण तुम्हाला अडचणी येतात, खूप त्रास होतोय, तुम्ही एकदा फक्त आमच्याकडे या, आमच्या देवाचं करा. थोडं 2 पायाचं लागतंय, 4 पायाचं लागतंय, त्याच्या श्रद्धेमध्ये भंग होण्याची शक्यता असते. रजोगुणाकडे जाते, तमोगुणाकडे सुद्धा जाते श्रद्धा सात्विक माणसांची. म्हणून जतन करावी निकी सर्वा परी. बाबा अर्जुना, ही श्रद्धा जी आहे तू चांगल्या प्रकारे जतन कर. किती जरी अडचणी आल्या, जवळ हे काय ब्रह्मभोगोळ भंगा जाय, जवळ हे आकाश पर पडो पाहे, ब्रह्मगोळ भंगा जाये, वड वानळ त्रिभुवन खाये, परी मी तुझीच वास पाहेगा विठोबा, न करी अनेकांचा पांगिला, नामधारक तुझाची अंकिला. भानुदास महाराजांनी आपली श्रद्धा निष्ठा प्रगट केलेली आहे. काही झालं तरी चालेल, परंतु देवा मी दुसरीकडे जाणार नाही. आकाश वर पड पाहे, वड वानळ त्रिभुवन खाय. देवसुद्धा भक्तांची परीक्षा पाहतो. नेमकं याला कोण आवडतंय, नेमकं याला काय पाहिजे, आणि मग सगळी परीक्षा पाहिल्यानंतर ह्याला देवच पाहिजे असल्यानंतर मग भगवान परमात्मा प्रगट होत असतो. म्हणून ती श्रद्धा जतन करणं खूप महत्त्वाचं आहे. भगवान परमात्मा म्हणतात, बाबा मनोनी श्रद्धा जे सात्विकी, पुढती तेची पै की, जतन करावी निकी सर्वा परी. सर्व प्रकारे ती श्रद्धा त्या ठिकाणी तू जतन कर. म्हणजे या श्रद्धेमध्ये तू रजोगुणी श्रद्धा येऊ देऊ नकोस, तमोगुणी श्रद्धा येऊ देऊ नकोस. मग ही श्रद्धा जतन तरी कशी करायची? श्रद्धा सात्विकच राहिली पाहिजे, याच्याकरता काय केलं पाहिजे त्याचा प्रकार पुढे सांगतात. तरी धरावा तैसा संगू, जेने पोखे सात्विक लागू, सत्ववृद्धीचा भागू, आहारू घेपे. सात्विक श्रद्धा आपल्या अंतःकरणात ठेवण्याकरता कायम आपण कोणाच्या संगतीत राहिलं पाहिजे. तरी धरावा तैसा संगू, जेने पोखे सात्विक लागू. जेणेकरून आपल्या अंतःकरणामध्ये सात्विक संबंध स्पष्ट होईल, सात्विक श्रद्धा पृष्ठ होईल, अशा लोकांच्या संगतीमध्ये राहायचं. म्हणजे सात्विक लोकांच्या संगतीमध्ये राहायचं. संघाने सुद्धा श्रद्धेवर परिणाम होतो. पतन उद्धार संघाचा महिमा, त्याजावे आधमा संत सेवी म्हटलेलं आहे. जशा संघामध्ये मनुष्य जातो तशा संघामध्ये त्या ठिकाणी त्याच्यात अंतःकरणात लगेच बदल व्हायला. बैसता चोरापाशी तैशी होय बुद्धी, देखताची चिंधी मन धावे, तैसे व्यभिचार्यापाशी बैसता क्षणभरी, देखताची नारी मन धावे. संगतीचा परिणाम होतो. अनेक उदाहरणं आपण ऐकत जातो. केवळ संगतीमुळे अनेक लोक बिघडलेले आहेत. मग कैकई जी बिघडलेली आहे ती केवळ कोणाच्या संगतीने बिघडलेली आहे? मंथरेच्या संगतीने बिघडलेली आहे. कैकई चांगली आहे, रामावरतीचा खूप प्रेम आहे, परंतु केवळ मंथरेने बुद्धी बिघडून दिलेली आहे. असे अनेक उदाहरणं सांगता येतील जी संगतीने लोकांचा नाश झालेला आहे, घात झालेला आहे. म्हणून तरी धरावा तैसा संगू. आणि अशी कितीतरी उदाहरणं आहेत की वाईट लोक आहेत पण चांगल्याच्या संगतीत आले. असे कितीतरी उदाहरणं आहेत. वाल्या कोळी आहेत, नारद महर्षींचा संग त्यांना प्राप्त झालेला आहे. गावबा आहे, एकनाथ महाराजांचा संग त्याला प्राप्त झालेला आहे. आणखीन तुम्ही सांगा थोडं काय आठवलं तर. संगतीने उद्धार झालेलीची उदाहरणं कितीतरी आपल्याला सांगता येतील.
पक्षावर सुद्धा परिणाम होतो. पोपटांचं वर्णन केलं आहे. ते मंडन मिश्र होते, त्यांच्या दरवाजामध्ये जे काही पोपट होते. मंडन मिश्राचं घर कोणतं आहे हो, तर त्या गावातल्या बाया सांगायच्या कपडे धुणाऱ्या, ज्या घरात बाहेरचे पोपट वेद स्वतःप्रमाण आहे का परताप्रमाण आहे असं सांगतात, ते घर मंडन मिश्रांचं. स्वतःप्रमाणम परतप्रमाणम. हां, गिरांगना यत्र गिरांगिरंती, ते घर कोणाचं आहे? मंडन मिश्रांचं आहे. आणि दुसऱ्याचं घर आणखीन काही व्याध लोक होते, त्यांनी पोपट पाळले होते. त्यांचे पोपट काय म्हणायचे? धरा धरा आणि मारा मारा. हा सगळा परिणाम कशाचा होतो? संगतीने परिणाम होतो. संगात संजायते काय कामम कामात क्रोधो बीजायते, असं पतन त्या ठिकाणी संग करतो. म्हणून तरी धरावा तैसा संगू, जेने पोखे सात्विक लागू. रजोगुणी माणसं असतील, तमोगुणी असतील, पण ती जर संतांच्या संगतीत आली तर त्यांचा रजोगुण कमी होतो, तमोगुण कमी होतो आणि ते काय होतात? सात्विक होतात. बैसता संतांचे संगती. हो, वारीच्या रस्त्याने आपल्याला अनुभव येतो. कसाही मनुष्य असला तरी तो काय करतो? माऊली माऊली म्हणतो. तेवढ्यापुरतं सुद्धा त्याला काय होतं? तो सात्विकाने, सात्विक श्रद्धेने भरून जातो. कारण संगतीचा खूप मोठा महिमा आहे. म्हणून धरावा तैसा, तरी धरावा तैसा संगू, जेने पोखे सात्विक लागू. आपल्या अंतकरणामध्ये सात्विक संबंध पुष्ट होतील. हां, तयाची संगती. सत्ववृद्धीचा भागू आहारू घेपे. आणि आणखीन संग म्हणजे केवळ त्या ठिकाणी शरीराचा संग नाही बरं का. डोळ्याचा संग आहे, कानाचा संग आहे, जिभेचा सुद्धा काय आहे? संग आहे. आहार, जिभेचा सुद्धा आहार आहे, कानाचा आहार आहे, डोळ्याचा आहार आहे, त्वचेचा आहार आहे. तेव्हा संग धारण करत असताना सात्विक श्रद्धा जी आहे अंतकरणामध्ये वाढवायची असेल तर महत्त्वाची गोष्ट जर काय आहे तर आहारा वाचो सत्वशुद्धीचा भागू आहारू घेपे. सत्ववृद्धीचा भागू आहार घेपे. सत्ववृद्धी करणारा आहार माणसाने घेतला पाहिजे. कारण अंतकरण वृत्ती जी आहे ती आहारावर अवलंबून असते. जसा बाहेरचा संग महत्त्वाचा आहे तसा मनुष्याच्या जीवनामध्ये आहारसुद्धा खूप महत्त्वाचा आहे. उपनिषदामध्ये वर्णन आलं, आहार शुद्धौ सत्वशुद्धी. सत्वशुद्धौ ध्रुवा स्मृती, स्मृतिर्लब्धा लब्ध्वा ग्रंथीनां विप्रमोक्षाः. जैसा घेपे आहारू. इथंच आहे, पुढंच आहे ओवी. हां, धातू तैसाच होय आकारू आणि धातू ऐसा अंतरू भावो पोखे. आहाराला खूप मोठं महत्त्व आहे. सत्वगुणी आहार असेल तर आपोआप सात्विक वृत्ती निर्माण होते, सात्विक श्रद्धा निर्माण होते. तमोगुणी श्रद्धा तयार होते. महाभारतामध्ये आलेला प्रसंग आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. भगवान परमात्म्याने धर्मराजाला शोक झाला युद्धानंतर. एवढं सगळं मिळालंय परंतु धर्मराजाचा चेहरा पडलेला होता. म्हणून उपदेश करण्याकरता म्हणून भीष्मांच्याकडे आणलं, पितामह भीष्माचार्यांजवळ आणलं. सगळे पांडव आले, द्रौपदी आले. भीष्माचार्य पडलेले असताना भीष्माचार्यांनी वर्ण शरपंजरी पडलेले असताना सगळे धर्म सांगितले. दान धर्मान, राजधर्मान, मोक्ष धर्मान विभागशा, श्री धर्मान, भगवत धर्मान,
सगळे धर्म सांगितले हो. महाभारताला तुम्ही जर महाभारतामध्ये जर शांतीपर्व वाचलं, भीष्माचार्यांनी असा एकही धर्म सांगायचा शिल्लक ठेवला नाही. आणि मग हे सगळे धर्म सांगत असताना भीष्माचार्य पाहत होते. बोलता येत नव्हतं, चालता येत नव्हतं, पण पाहत असताना पाहिलं की द्रौपदी जी आहे थोडीशी हसते. हसल्यानंतर द्रौपदीला भीष्माचार्याने विचारलं, तू का हसली द्रौपदी? तिने माफी मागितली. म्हटली हसायला नाही पाहिजे, मला हसू आलं म्हणून मी हसले. म्हटले ठीक आहे, तुला माफी मागायची काही गरज नाही, पण तू मला माहिती आहे तू कारणाशिवाय हसणार नाही. शहाणी माणसं जी असतात ती कारणाशिवाय हसत नसतात, आणि तू शहाणी आहेस, चांगली आहेस. का हसली असं म्हटल्यानंतर द्रौपदीने सांगितलं, आता तुम्ही सांगायला लावलं म्हणून मी बोलते, नाही तर मी बोलणार नव्हते. काय कारण? ते म्हटले एकच कारण, एवढे सगळे धर्म तुम्ही सांगताय, एवढं सगळं तुम्हाला ज्ञान आहे, पण ज्यावेळेस दुःशासन माझी साडी ओढत होता त्यावेळेस तुमचं ज्ञान कुठं गेलं होतं? एवढे धर्म तुम्हाला कळतात, मग त्यावेळेस तुमचं ज्ञान का उपयोगाला आलं नाही? माझी त्या ठिकाणी दैन्य अवस्था पाहून मी तुम्हाला हाका मारत होते तरीसुद्धा तुम्ही माझ्याकडे पाहिलंसुद्धा नाही. काय झालं होतं त्यावेळेस तुमच्या ज्ञानाला? का तुम्हाला आता नंतर ज्ञान प्राप्त झालं? म्हटले मला ज्ञान होतंच, पण दुर्योधनाचं दुष्ट अन्न खाल्ल्यामुळे माझं ज्ञान जे आहे ते मला काय बोलू देत नव्हतं. अन्नाचा माझ्या मनावर परिणाम झाला होता, म्हणून आता मात्र अर्जुनाचे बाण लागल्यामुळे ते सगळं रक्त निघून गेलं आणि माझ्या अंतःकरणात परत सात्विक श्रद्धा निर्माण झालेली आहे आणि मी हे सगळं ज्ञान सांगतोय. म्हणजे अन्नाचा परिणाम काय होतो? मनावर होतो. कारण आपण जे अन्न खातो त्या अन्नाचे शरीरामध्ये गेल्यानंतर 3 भाग होतात. स्थूल भाग जो आहे अन्नाचा आहे त्याच्यापासून स्थूल शरीरातला भाग तयार होतो आणि मग मळ तयार होतो. अन्नाचा जो मध्यम भाग आहे त्या मध्यम भागापासून रस, रक्तादी धातू तयार होतात आणि अन्नाचा जो सूक्ष्म भाग असतो त्याच्यापासून माणसाचं मन तयार होतं. म्हणून जैसे खाय अन्न पण त्याचा परिणाम होतो. मग होऊ नये वाटत असेल तर पवित्र ते अन्न हरी चिंतनी भोजन, भगवंताचं नामस्मरण करत करत खावं. शक्य असेल तर पाळावं, पण पाळता नाहीच आलं तर मग भगवंताचं नामस्मरण करावं, चिंतन करावं, म्हणजे त्या अन्नाचा परिणाम आपल्या शरीरावर होत नाही. ते नानक नावाचे शिखांचे धर्मगुरू होते, गुरु नानक. एका गावामध्ये प्रवचनाला गेले आणि प्रवचनाला गेल्यानंतर त्यांना जेवायला बोलवायला एक आपला सामान्य वारकरी आला
आणि एक फार मोठा श्रीमंत आला. आता वारकरी आला असा हात जोडून नमस्कार करून म्हणायला लागला, चला आमच्या घरी. आणि जो शेठ आला होता तो म्हटला, सगळ्या सप्ताह आपल्या पैशाने चालला आहे, त्यामुळं आजचा प्रवचनकार माझ्या घरी जेवायला आला. हो. नानक म्हणले, मी दोघांच्या घरी जाणार नाही, मी खाईल. आणलं अन्न दोघांचं. ह्याचं आता ह्याने आणली भाजी ज्वारीची भाकरीन पिठलं, आणि ह्याने आणले पंचपक्वान्न. हो, आमच्यासारखा असता तर म्हटलं असता ही बाजरीची भाकरी राहू दे आता इकडे. ते नानक महाराज होते, त्यांनी काय केलं, इकडचा एक घास घेतला आणि इकडचा एक घास घेतला आणि त्याला दोघांना दाखवलं, बघा दोघांचं अन्न. असं दाबलं, ते गरिबाचं अन्न होतं, त्यातून असं दूध बाहेर पडलं. आणि जे त्याचं होतं दुसऱ्याचं, त्याच्या मूठ दाबल्यावर त्यातून रक्त बाहेर निघायला. तर म्हटले, सगळ्या माणसांचं रक्त शोषून पैसे कमवले तू, आणि ते अन्न बनवलेलं आहे, त्यामुळं माझीसुद्धा बुद्धी तशी होण्याची शक्यता, म्हणून मी तुझ्या घरचं अन्न खात नाही. अन्नाचा परिणाम माणसाच्या मनावर होतो. म्हणून एरवी तरी पाही स्वभाववृद्धीच्या ठाई, आहारा वाचोनी नाही बळी हेतू. एरवी तरी पाही, बघ म्हटले अर्जुना, स्वभाववृद्धीच्या ठाई माणसाचा स्वभाव जो आहे तो वाढतो किंवा कमी होतो. अंतकरणात सात्विक श्रद्धा वाढवण्याकरता आहारा वाचोनी नाही बळी हेतू. आहारा वाचून दुसरा बलवान हेतू कोणताच नाही. म्हणून आहार जीवनामध्ये खूप महत्त्वाचा आहे. कारण जसा मनुष्य आहार घेतो तसं त्याचं मन बनतं. म्हणून पूर्वीचे काही महात्मे होते, ते आपलं आपलं स्वतःच बनवायचे आणि स्वतःच खायचे. हां, आजही काही महात्मे आहेत की ते स्वतःच बनवतात आणि स्वतःच खातात. कारण परिणाम होतो अन्नाचा मनावरती. म्हणून सात्विक श्रद्धा ज्याला टिकून ठेवायची असेल, भगवान परमात्मा म्हणतात, बाबा आहारा वाचोनी नाही बळी हेतू बलवान हेतू. म्हणजे मुख्य जर आपल्या स्वभावाला जर कारण काय असेल तर आपला आहार आहे, आणि मग बाकीच्या गोष्टी आहेत. पण नेमकं जे मुख्य असतं त्याच्याकडे आपलं काय होतं, दुर्लक्ष होतं, आणि बाकीच्या गोष्टींना आपण महत्त्व देतो. म्हणून मुख्य जर काय असेल तर तो आहार. एरवी तरी पाही स्वभाववृद्धीच्या ठाई, आहारा वाचोनी नाही बळी हेतू. आहारा वाचून बलवान दुसरा कोणताही हेतू स्वभाववृद्धी करता नाही. म्हणून सात्विक स्वभावाची वृद्धी व्हावी असं वाटत असेल तर बाबा सात्विक आहार आपल्याला घ्यावा लागेल. अन्नामध्ये काही स्वभाव दोष असतात, काही निमित्त दोष असतात. स्वभाव दोष, निमित्त दोष आणि आश्रय दोष हे अन्नामध्ये येत असतात. स्वभाव दोष म्हणजे स्वाभाविकच काही अन्न जे आहे ते दूषित आहे. उदाहरणार्थ मांसादी जे आहे ते स्वभावतःच काय आहे, दूषित आहे. मद्य मांसादी जे अन्न आहे ते स्वभावतः दूषित आहे. शिळं झालेलं अन्न, विटलेलं अन्न, यात यामम गतरसम पूती परिषितंच यत उच्चिष्टमपि चामेद्यम भोजनम तामस प्रियम. स्वभावतःच दोष आहेत अन्नामध्ये. काही पदार्थ जे आहेत ते स्वभावाने दूषित आहेत, म्हणून शास्त्राने सांगितलं हे पदार्थ तुम्ही खाऊ नका. ज्याला पारमार्थिक साधना करायची आहे त्याला काही पदार्थ वर्ज्य करायला सांगितले. लसूनम गृजनम चैव पलांडू कवका नीच. हो, सांगितलेलं आहे. म्हणजे ज्याला साधना करायची आहे त्याच्याकरता ह्या गोष्टी वर्ज्य करायला सांगितलेल्या आहेत. का? कारण स्वभाव दोष आहे. कधीकधी त्याच्यामध्ये निमित्त दोष येतो. ज्याच्या निमित्ताने ते अन्न बनवलेलं आहे त्याच्या दोषाचा त्याच्यामध्ये संक्रमण होण्याची शक्यता असते. म्हणून आपल्याकडे हे जे श्राद्धाचं अन्न वगैरे आहेत ते खात नाहीत लोक, कारण त्याच्या निमित्ताने बनलेलं आहे, त्यामुळे सुद्धा ते दूषित होण्याची शक्यता आहे. श्राद्धाधिकाचं अन्न जे आहे ते दूषित म्हणजे शुद्ध मानलेलं नाही, खात नाहीत सगळे. हां, ज्याला सांगितलं आहे त्याच्यासाठी ते ठीक आहे. श्राद्धाकरता जो बोलवलेला आहे मनुष्य त्याच्याकरता ते दूषित नाही, पण इतरांनी ते
खाणं न खाणं त्याच्या संबंधाने विचार सांगितलेले आहेत. निमित्त दोष असतो. तो मनुष्य जर दूषित असेल, वाईट वागणार असेल, अपवित्र असेल, हाय हाय करत मेलेला असेल, आणि आश्रय दोष म्हणजे ज्याच्या आश्रयाने ते अन्न राहिलं त्याचा सुद्धा दोष त्याच्यात येऊ शकतो. म्हणून प्रत्यक्ष पाहे पाविरा, जो सावध घे मदिरा, तो होनी ठाके माजेरा तेची क्षणी. उदाहरण जर पाहायचं असेल ना बाबा, प्रत्यक्ष उदाहरण मी तुला सांगतो. कोणतं? प्रत्यक्ष पाहे पाविरा. अर्जुनाला म्हणतात तू वीर आहेस, म्हणजे तुझ्या बाबतीत हे कधी घडणार नाही, परंतु मी तुला एक प्रत्यक्ष घडणारं उदाहरण सांगतो. जो सावध घे मदिरा, एखादा सावध मनुष्य आहे, चांगला मनुष्य आहे, शुद्धीवर असलेला मनुष्य आहे, पण तो जर मदिरा प्राशन त्याने केलं, तो होऊनी ठाके माजिरा तेची क्षणी. क्षणामध्ये तो त्या ठिकाणी काय होतो? उन्मत्त होऊन जातो. चांगला मनुष्य आहे, परंतु तो काय बडबडेल काही सांगता येत नाही. हो, दरिद्री मनुष्य आहे आणि तो मद्यपान करून रस्त्याने चालला आणि समोरून राजाची स्वारी आली, तो राजालाच म्हणायला लागला, हे राजा, अंबारी सहित तुझ्या हत्तीची किती किंमत आहे मला सांग. दुसऱ्या दिवशी राजाने त्याला दरबारात बोलवलं. म्हटले किती किंमत आहे तुला सांगू का? तो म्हटला किंमत विचारणारी गेली निघून बिचारी. जी किंमत विचारणारी होती ती निघून गेली. म्हणून एरवी तो होऊनी ठाके माजिरा तेची क्षणी, का जो साविया अन्न रसू सेवी, तो व्यापी जे वात श्लेष्म स्वभावी, काय ज्वरू झालिया निववी पयादिक. का जो साविया अन्न रसू सेवी, मनाला येईल तसा अन्नरस जो सेवन करतो, किंवा सावा नावाचं एक धान्य आहे, ते माणसाला मदोन्मत्त बनवतं, आजारी बनवतं, असं घ्या. मनाला येईल तसा अन्नरस जो सेवी, तो व्यापी जे वात श्लेष्म स्वभावी. चुकीचं अन्न जर सेवन केलं तर लगेच आपल्या शरीरामध्ये बिघाड होतो. ते वात वाढवतं. श्लेष्म म्हणजे कफ वाढवतं, आणि काही अन्न असे आहेत की ती पित्त वाढवतात. म्हणून अन्न खात असताना सुद्धा काय खायचं कळलं पाहिजे, किती खायचं कळलं पाहिजे, आणि कसं खायचं हेही कळलं पाहिजे. किती खाऊन चालत नाही आणि काही खाऊन चालत नाही. काही लोक भरपूर खातात पण असे रोड झालेले दिसतात. काही लोक थोडंच खातात पण धष्टपुष्ट असतात. त्यांना काय खायचं हे कळालेलं असतं. जास्त खाऊन उपयोग नाही. शास्त्राचं असं म्हणणं आहे, गुरुदेव बाबा आपले कोरेकर बाबा नेहमी म्हणत असतात, ते डॉक्टर सांगत असतात, ते म्हणले आमचे एक मित्र डॉक्टर आहेत, ते म्हणतात लोक आपल्याकरता थोडं खातात आणि डॉक्टरसाठी जास्त खातात. बाबा सांगत असतात खाऊ का नको वाटलं ना अजिबात खायचं नाही, आणि जाऊ का नको वाटलं लगेच जाऊन यायचं. कळलं असेल तुम्हाला. त्याची तब्येत नेहमी चांगली राहते. शरीर आपल्याला सूचना सांगतं खाऊ का नको, पण मनुष्य खातच राहतो. का? जीभ आवरत नाही. जीभ म्हणते आता बरेच दिवसांनी हे केलं आहे, मिळालं आहे, आता खाल्लं पाहिजे. आणि म्हणून त्याला पोटाचा विचार जीभ करत नाही. म्हणून मनुष्याला व्याधी तयार होतात, अनेक प्रकारच्या व्याधी. म्हणून माणसाने खाताना लक्षात ठेवलं पाहिजे. का सावी अन्न रसू जो सेवी, मनाला येईल तेवढं खातो आणि मनाला येईल ते खातो. गुरुवारी सांगत असतात एक मुलगा जेवायला बसला, पोटाला हात लावायचा आणि डोक्याला हात लावायचा. तर म्हणजे अरे असं काय करतो? तो म्हणला पोट भरलं का बघतो. म्हणजे ही कोणती तुझी पद्धत आहे? डोक्यासारखं पोट कडक झालं की थांबायचं म्हटलं. वास्तविक पाहता अर्धपोटीच राहायला सांगितलं. पोटाचे 4 विभाग करायचे, अर्धा अन्नाने भरायचा, पावभर पाण्याने भरायचा, आणि पावभर विभाग जो आहे तो हवेसाठी शिल्लक ठेवायचा असतो. पण हे सांगणं सोपं आहे, वागणं कठीण आहे. तुमचं काय माझं काय आहे. म्हणून आजारी पडावं लागतं सारखं. का जो साविया अन्न रसू सेवी,
तो व्यापीजे वात श्लेष्म स्वभावी, तो मनुष्य वात श्लेष्म यांनी स्वभावाने व्यापतो. काय जोरू झाली या निववी पयादिक, जोर झालेला आहे आणि तो मनुष्य त्याला आपला जोर निवृत्त व्हावा म्हणून काय खायला लागला, दूध खायला लागला. दुधाने त्या ठिकाणी जोर काय होतो, वाढतो. आयुर्वेद शास्त्रातलं काही प्रमेय इथं ज्ञानोबराय सांगतात. काय आगा गोक्षीर जरी जाहले परी पथ्यासी नाही म्हणितले, ऐसेनी विष होय सुदले नवज्वरी देता. गोक्षीर आहे, पाये पाप दूध पवित्र आणि पण पथ्यासी नाही म्हणतले. डॉक्टर म्हणले खाऊ नका, नाही नाही हो गाईचं आहे म्हटल्यानंतर त्याला काय होतं आहे, तेव्हा गाईचं घेतलंच पाहिजे. आणि गीर गाईचं आहे आणि आपल्या गोशाळेतलं आहे, मग खायला काय घ्या. मग काय विष होय सुदले नवज्वरी देता. नवज्वर झाला असेल तर त्या दुधाचं काय होतं, विष होतं आणि ते माणसाला त्रास देतं. म्हणून त्यावेळेस ते पथ्याशी नाही म्हणतील तर घ्यायचं नाही. साखर आणि दूध गौल्य प्रसिद्ध. कृमी दोष विरुद्ध घेपे केवी. साखर आणि दूध हे चांगलं आहे, प्रसिद्ध आहे. पण कृमी दोष ज्याला झालाय, ज्याला कृमी झालेले असतात त्याने ते घेऊ नाही सांगितले. कृमी जास्त वाढतील. काय जोरू झाली आणि विपायादिक ना तरी अमृत जयापरी, घेतलिया मरण वारी का आपुलिया ऐसे करी जैसे विष. भगवान परमात्मा म्हणतात ना तरी अमृत जयापरी घेतलिया मरण वारी. अमृत जसं घेतलं की काय करतं, माणसाचं मरण निवृत्त करून टाकतं. चांगला संग केला तर सात्विक श्रद्धा वाढल्याशिवाय राहणार नाही. अमृतासारखी जी लोक आहेत, पवित्र तो देह वाणी पुण्यवंत जो दे अच्युत, अशी जी लोक आहेत, असा जो संघ आहे त्याचा संघ केल्यानंतर आपलं जीवन अमृतासारखं झाल्याशिवाय राहणार नाही. ज्ञानोबरायांचा संघ ज्यांना प्राप्त झाला, तुकोबरायांचा संघ ज्याला प्राप्त झाला, ते जरी दोषी जरी होते तरीसुद्धा काय झाले, पवित्र झाले. आपण उदाहरण सांगत असतो, एकनाथ महाराजांच्या घरी रात्रीचे चोर गेले आणि कीर्तनात जाऊन उभे राहिले. कीर्तन संपल्यावर तिथंच कुठंतरी घरात लपून बसले आणि बरोबर 12-1 वाजता चोरी करण्याकरता उठले. उठल्यानंतर आता नाथ महाराजांचं घर आहे, डोळे गेले त्यांचे. म्हटले आपण नाथांच्या घरी चोरी करायला आलो म्हणून आपले डोळे गेले. आणि मग चोर जे आहेत ते म्हटले आता जर सुटायचं असेल तर नाथांना शरण जाऊ. नाथ महाराजांच्या खोलीत गेले, पाय धरले. नाथ महाराज उठून बसल्याबरोबर त्यांच्याकडे कृपादृष्टीने पाहिल्याबरोबर डोळे आले. नाथ महाराज आम्ही तुमच्या घरी चोरी करायला आलो. नाथ महाराज म्हटले बाबा तुमच्याकडे नाही म्हणून तुम्ही आले, असतं तर कशाला आले असते. गिरजाबाईंना उठवलं, सांगितलं आपल्या घरी पाहुणे आलेत, रात्रीची वेळ जरी असले तरी पाहुणचार झाला. त्या गिरजाबाई होत्या, त्या रात्रीच्या स्वयंपाक करून खाऊ घात. आत्ताच्या गिरजाबाई असत्या तर चोरासहित नाथाला बाहेर काढलं असतं. परंतु चोरांच्यात काय बदल झाला, चोर राहिले नाहीत, ते आता भगवत भक्त झाले. त्याचं कारण जर काय असेल तर संग ना तरी अमृत जयापरी घेतलिया मरण वारी. काय अमृताचा लेश दैव गुणे, लोहाचे कनक होय, हे सामर्थ्य परसी आहे. मृतही जीवितल आहे अमृत सिद्धी. आणि तेच जर विष असेल तर का आपुलिया ऐसे करी जैसे विष. विष असेल तर तेही आपल्यासारखंच करतं. तशी काही विषासारखी माणसं आहेत. जैसा का विषाचा लेशू घेतलिया होय बहुवसू. निभ्रांत करीन असू जीविताचा. तसं विषासारखी जी माणसं आहेत त्यांच्या सहवासात गेलं तर आपले मरण झाल्याशिवाय राहत नाही. त्यांचं विष आपल्यालाही लागल्याशिवाय लागत नाही. करता घायाळाचा संग अंगे अंग माखावे तेवे. जैसा घेपे आहारू धातू तैसाच होय आकारू.
आणि धातू ऐसा अंतरू भावो पोके. म्हणून ज्ञानोबाराय म्हणतात, जैसा घेपे आहारू धातू तैसाच होय आकारू. आपलं शरीर जे आहे ते सप्त धातूंनी बनलेलं आहे. त्याच्यामध्ये रक्त, मांस, मेद, अस्थि, मज्जा आणि शुक्र झालं का, हे 7 धातू आहेत. म्हणजे अन्न खाल्ल्यानंतर हे सप्त धातू म्हणजे शरीर तयार होतं. पण जसा आपण आहार घेतो तसं शरीर आपलं पुष्ट होतं. सात्विक आहार घेतला तर हे सात्विक रस तयार होतात शरीरात, आणि तसंच सात्विक श्रद्धा अंतकरणात तयार होते. जैसा घेपे आहारू धातू तैसाच होय आकारू. धातूचा आकारसुद्धा तसाच होतो. शरीराचा आकार, मनाचा आकार, आतला सगळा आकार तसाच होतो. आणि धातू ऐसा अंतरू भावपोके. आणि जसं शरीरामध्ये सप्त धातू असतील तसंच अंतकरणामध्ये मन तयार होत असतं आणि मनातले भाव तयार होतात. मन जे तयार होत असतं ते अन्नाच्या सूक्ष्म भागापासून मन तयार होत असतं. आणि म्हणून जसा आहार घेतलेला असेल तसं मन तयार होतं. सात्विक आहार घेतला असेल तर सात्विक मन, तो मनुष्य आपोआप ध्यान धारणा करणार, चिंतन करणार, देवपूजा करणार, सत्संग करणार, सगळ्याशी प्रेमाने वागणार. रजोगुणी आहार घेतला असेल तर ते रजोगुणी मन, मग तो प्रवचनात बसला तरी इकडं वागणार, तिकडं बघणार, गडबड करणार, काहीतरी आवाज करणार. आणि जर तमगुणी आहार घेतला असला तर येऊन प्रवचनात झोपणार. आणि तमगुण त्याचं काम करणार आहे. तो माणसाचा दोष नाही, तो कशाचा दोष असतो? आहाराचा दोष असतो. म्हणून धातू ऐसा आहारू अंतरू भावो पोखे. जैसे भांडियाचेनी नामे तापे का, भांडियाचेनी तापे आतुले उदकही तापे. तैशी धातू असे आटोपे. चित्तवृत्ती म्हणून सात्विक रसू सेविजे. हे सत्वाची वाढी पाविजे. राजसा तामसा होईजे एरी रशी. आणखीन थोडासा विचार आहे. आणि आता सात्विक आहार कोणता, रजोगुणी कोणता आणि तमोगुणी, त्याचा पुढे विचार करायचा आहे. उद्याच्या प्रवचनात पाहू. पुंडलिक वरद हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. विठ्ठल 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 विठ्ठल. पुंडलिक वरद हरी विठ्ठल श्री